बऱ्याचशा सो कॉल्ड कंपन्या पण इकडूनच मॅन्युफॅक्चर करून घेतात. सगळंच काइंड ऑफ व्हाईट लेबलिंग चालतं. तर आम्ही सिग्नलला उभे आहेत आणि यांना मॅपमध्ये सिग्नल किती वेळाने ओपन होणार सगळं टायमिंग त्या ॲपमध्ये येतं. हे बघा इथे स्क्रीनची टेस्टिंग चालू आहे. ही मशीन ऑटोमॅटिकली स्क्रू फिट करते. या लोकांना आपल्या मूवीज वगैरेमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मगाशी आम्ही एका कॅबमध्ये बसलेलो आणि हिंदी गाणी वगैरे लावलेली आम्हाला बघून. यांचं वर्क कल्चर खूपच चांगलं. तुम्ही काही कपडे घालून म्हणजे लिटरली काहीही. छोटू इथे काय करतोय काय माहिती. हॅलो. इकडच्या मुलांना लहानपणापासूनच गोष्टी येतात. आता आला तर आहे टाईमपासला, पण याला हे स्क्रू लावता येत आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या खूप जवळ आहेत हे सगळे लोक. आणि हे या कंपनीचे ओनर आहेत. ते बघा कसे कपडे घालून येतो. हे जे सगळं कलेक्शन आहे ते ओनर आता माझ्या मागे आहे. इतके डाऊन टू अर्थ आहेत की आम्हाला कळालं पण नाही की ते ओनर आहे. शिकायला पाहिजे आपल्याला यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी चायनाच्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये आहे आणि इथे बरेचसे आपले कारप्ले डिवाइस किंवा आता तन्मय जे तन्मय भाई कैसे हो. तो तन्मय मुझे मिला था जब हम लोग अपनी बाइक में और हैप्पी बाइक शिप करने गए थे. वो टाइम मैंने छोटा सा मीटअप किया था, तब तन्मय मिला था. और अभी जैसे ही उसने वीडियो देखा मैंने बोला भाई वो डैश कैम चाहिए. तो बोला आप ही करते हो सब. मैं तो उस टाइम बिजनेस नहीं था. अच्छा अभी हो गया. अरे वाह दैट्स गुड यार. मेरा स्क्रीन भी लगभग इतना ही बड़ा एक्चुअली. वो थोड़ा कोटेड है. ये वाटर प्रूफ है ना. यस. चलो अच्छा. एक मेरे को पता अच्छा क्या लगा, ये जो कारप्ले स्क्रीन है जब मैंने लिया था तो बहुत लोगों ने पूछा था कि मैंने चाइना से मंगवाया था. अब मुझे पता है वो इंडिया में डिलीवर नहीं होगा. उस टाइम मैंने लिया था $150 का. अब ये सिर्फ ये स्क्रीन विदाउट कैमरा एवरीथिंग, ये विद शेड एवरीथिंग 12,000 का. तो $150 से कम है, जो कि अच्छी चीज़ है. एंड विद कैमरा एंड एवरीथिंग ये 16,000 रुपये का. 16,000 मतलब काइंड ऑफ $190. मैं $1 से कंपेयर कर रहा हूँ. मतलब एली एक्सप्रेस में जो प्राइस मिलता है उससे सस्ता ये भाई दे रहे हैं. तो ये तो भाई अगर आप में से कोई भी एडवेंचर बाइकर या आजकल तो भाई ये सब स्क्रीन चाहिए, क्योंकि सब इन्फॉर्मेशन टायर प्रेशर मॉनिटर कैमरा वैमरा में क्या बोल रहा था, गाड़ी के लिए ज़रूरत है, बाइक के लिए भी ज़रूरत है. क्योंकि दुर्घटना ज़्यादा बाइक में हमको दिखती भी है और होती भी. ग्रुप में जाओगे, कोई गिर गया, कुछ हो गया, बारिश वारिश, तो ये सब चीज़ कैप्चर होना सिर्फ कॉन्टेंट के लिए नहीं, आपकी सेफ्टी के लिए भी बहुत ज़्यादा ज़रूरत है. एंड ऑफकोर्स अगर आपकी नई बाइक है ये आप ऊपर लगाओगे तो कितना कूल लगेगा. ये देखो, ये मुझे ये कैमरा बहुत अच्छा लगा. ये क्वालिटी बहुत अच्छी है और ये इसके ऊपर लगता है, ठीक है, और ये चिपक जाता है क्योंकि इसके पास डबल साइडेड टेप है. तो मेरा आगे जस्ट हेडलाइट के ऊपर और पीछे टॉप बॉक्स के नीचे इसको मैं इसके साथ ऐसा चिपका डालूंगा, मस्त बढ़िया हो जाएगा. मुझे नहीं पता आपको कितना क्लियर दिख रहा है, बट ये देखो ये कैमरा अपन ने कनेक्ट करके देखा है एंड दिस इज डिसेंटली गुड क्वालिटी. अरे क्या दबा दिया. अच्छा ये रिकॉर्डिंग के लिए इसमें. अच्छा ऐसा है. अच्छा ऐसे होता है. अच्छा ये अभी लगा नहीं दूसरा कैमरा. ओह नाइस, दिस इज वेरी नाइस. और ये होम बटन ऐसा आ गया. तो ये ऐसा सॉफ्टवेयर है. डैम दिस इज गुड. दिस इज वेरी वेरी गुड. आप में से जो लोग राइड करते हैं, जिनके पास एडवेंचर बाइक है, वो लोग इंटरेस्टेड रहेंगे कि स्क्रीन कैसे ले सकते हैं. अपना सब्सक्राइबर है और मुझे बहुत अच्छा लगता है कि हमारे सब्सक्राइबर जो है वो एंटरप्रेन्योरशिप में घुसते हैं और इस तरह का प्रोडक्ट लेके आते हैं. या तो अगर आपको ये चाहिए, इंटरेस्टेड हो, तो मैं डिस्क्रिप्शन में उससे पूछ के लिंक डाल दूंगा. सो यू कैन गो एंड कॉन्टैक्ट हिम. उसको थोड़ा और बढ़ाओ, सेल बढ़ाओ. और ऐसे ही जो अपने बंदे जो लोग अच्छी चीज़ लेके आ रहे हैं, मतलब आगे जाके ये भी चीज़ ब्रँड बड़ा बन जाएगा तो मुझे बहुत दिल से खुशी होगी. ते सगळं मॅन्युफॅक्चर इकडे होतं. सो त्यापैकी एका फॅक्टरीमध्ये आत्ता आम्ही आलो आहे आणि माझ्या मागेही बघू शकता कारचे काही डिव्हाइसेस आहेत. सो आता मी तुम्हाला या मॅन्युफॅक्चरिंगची थोडीशी टूर देतो. हे बघा इकडे वेगवेगळ्या कारच्या मॉडेल डिझाईनसाठी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांनी बनवून ठेवले आहेत आणि याच्यात काही प्रोडक्ट पॅक झाले आहेत शिपमेंटसाठी. सो जाणार आहेत. हे बघा इथे यांचं काम चालू आहे. हे बघा इथे हे आय थिंक मॅन्युफॅक्चर करत असतील याचं मदरबोर्ड वगैरे. इथे हा एक वेगळा कारप्ले डिव्हाइस आहे. इकडे वेगवेगळे आहेत. सो असे मल्टिपल डिव्हाइस इथे मॅन्युफॅक्चर होत आहेत आणि या कालच्या ज्या आम्हाला घेऊन फिरत होत्या त्या इथेच जॉब करतात. सो त्या पण इकडे आहेत. दिस इज फॉर BMW.
Which BMW model? 是哪个型？ Model 哪个型 BMW 的哪个型？Many BMW 1. yeah，潘总。 आणि बऱ्याचशा सो कॉल्ड कंपन्या पण इकडूनच मॅन्युफॅक्चर करून घेतात बऱ्याचशा गोष्टी. सो त्या पण बघायला मिळतं आहे आपल्याला, कारण सगळंच काइंड ऑफ व्हाईट लेबलिंग चालतं. सो त्यांना जसं हवं तसं त्या हिशोबाने कस्टमाइज करून वेगवेगळी ब्रँडिंग करून प्रत्येक प्रोडक्ट आपल्याकडे येतो. सो बऱ्याचदा आपल्याला ते इंडियन प्रोडक्ट वाटतं, त्या कंपन्या इंडियन असल्याचा भास करत असल्यामुळे, पण ते सगळे प्रोडक्ट काइंड ऑफ व्हाईट लेबलिंगला चालतात. सो इथूनच ते मॅन्युफॅक्चर होऊन आपल्याकडे येतात, भले ब्रँडिंग आपली असते. तर जो आम्हाला इथे हे प्रोडक्ट चालू करून दाखवतो आहे, सो बेसिकली ज्यांना आपला आधीचा डिस्प्ले काढायचा नसेल किंवा काही छेडखानी करायची नसेल त्याच्यासाठी हा प्रोडक्ट खूप छान आहे. कारण तुम्ही हा डायरेक्ट काचेला लावू शकता आणि ॲज अ अँड्रॉइड ऑटो कारप्ले म्हणून हा काम करणार. हा आत्ता कोणा दुसऱ्यासाठी डिझाईन केलं यांनी, त्यामुळे जे ब्रँडिंग आलं आहे ते त्या कंपनीचं आलं आहे. सो आपल्याला हवं तसं आपण करून घेऊ शकतो. हा याचा UI आहे आणि UI-सुद्धा आपल्याला हवं तसं आपल्याला चेंज करता येतो. अशा प्रकारे आपण बरेच काही कस्टमाइज करून घेऊ शकतो. हे बघा, आपल्या चार्जिंग पोर्टमध्ये टाकून हा चालू होईल आणि तुम्हाला चार्जर पण मिळून जातो त्याच्याबरोबर. याच्यात कॅमेरा वगैरे सगळं येतो इन केस आपल्याला ॲड करायचं असेल तर. आता यांच्या या दीदी ॲपमधून कॅब मागवली आहे, ती बघा येते. 5 किलोमीटर काहीतरी जायचं आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी 17 चायनीज युआन म्हणजे क्लोज टू 200 रुपये वगैरे कट होतील. सो आता आम्ही दुसऱ्या एका कंपनीत चाललो आहे, तिकडे अजून एक आमचं काम आहे त्यासाठी. हे बघा आली आहे कॅब, या मॅपल काय कंपनीची आहे. हॅलो मी आव. हे बघा, ही कंप्लीट इलेक्ट्रिक गाडी आहे. असा हिचा डॅशबोर्ड आहे, असा इंटिरियर आहे. पण मग कसं वाटतंय चायनाच्या कारमध्ये बसून? नवीन गाड्यांमध्ये बसायला आता वाट बघतोय आम्ही टेस्ला कधी येतो. तर मला टेस्लामध्ये बसायचं. इथे टेस्ला पण खूप आहेत आणि आय थिंक कॅब आपण बुक करतो त्याच्यात एक प्रीमियम वगैरेचा ऑप्शन आहे. सो होप की त्यातून बुक करता येत असावी. बघा याच्यामध्ये रेंज दाखवत आहे 315 किलोमीटर चालेल गाडी आणि 80,000 चालली आहे ही गाडी. वाटत पण नाही. हां हां. आणि इथे हा पार्किंग ब्रेक आहे, रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह इथेच दिलेत, इथेच दिलेत बटन्स आणि विंडोचे पण इथे दिलेत, डोअरवर नाही आहे. आणि AC वगैरे पण तो या डिस्प्लेतूनच कमी जास्त करतो आहे. इथे पण दिलं आहे पण त्याच्यामधून पण करता येते. सो दोन्हीकडे कंट्रोल्स आहेत. इथे फिजिकल पण आहे. आता मी त्यांना या गाडीची कॉस्ट विचारली तर आपले 13,80,000 वगैरे आहे टोटल कॉस्ट. हे बघा, त्यांना टाईप करायला लावलं किती ते बाबा टाईप कर. यांना पण इंग्लिश येत नाही आहे, ट्रान्सलेटरमधून दाखवलं तेव्हा सांगितली. यांना हे बघा, हे 46 वगैरे लिहून आले ना, 44, 43, 42. ते सिग्नल जो लागला आहे ना, तर आम्ही सिग्नलला उभे आहेत आणि यांना मॅपमध्येच, म्हणजे यांचा बायडू मॅप आहे जो आम्ही डाउनलोड केला आहे पण चायनीजमध्ये लिहून येतं असं आम्हाला कळत नाही. तर त्या मॅपमध्येच सिग्नल किती वेळाने ओपन होणार सगळं टायमिंग त्या ॲपमध्ये येतं. इवन समोर नाही लिहून आलं आहे, फक्त तिथे सिग्नल लागला हे दिसतं आहे, टायमिंग नाही लिहून आलं आहे. पण यांच्या ॲपमध्ये दिसतं आहे की किती आता 3, 2, 1 हां आता ओपन झालं, सिग्नल ओपन झाला. सो यांचे सिग्नल पण ऑनलाईन इंटिग्रेटेड आहेत. आणि हे लोक म्हणजे आपले वेस्टर्न कंट्रीज कितीही बोलू द्या की ते प्रगत असल्याचं किंवा त्यांनी म्हणजे इलेक्ट्रिक आता यांच्याकडे जवळजवळ 100% म्हणजे 100% नाही आहे पण म्हणू शकता, कारण आवाजच येत नाही ना गाड्यांचा, ना हॉर्नचा, ना कसला. पूर्णपणे सायलेंट आहे, पूर्णपणे सायलेंट. सो हे बरंच पुढे येतं नॉर्मल जगाच्या. आणि आपल्याला यांचं काहीच दिसत नाही कारण यांच्या गोष्टी आपल्यापासून वेगळ्या ठेवल्या जातात आणि माहीत नाही, पण असंच आहे सगळं. सो जेव्हा आम्हाला खूप भूक लागलेली आणि आता आम्ही इथे मॅकडीला आलो आहे कारण तन्मयला इथलं काहीच जमत नाही, त्यामुळे इकडे मॅकडी आहे. आणि इकडे बरेचसे अजून हॉटेल्स वगैरे होते पण सगळीकडे बीफ, चिकन हेच सगळं आहे. कुठेच अंड्याचं काहीच नव्हतं. फिश आहे, चिकन आहे, बीफ आहे, सगळं आहे.
अंड्याचं काहीच नव्हतं. सो इथे आम्हाला अंडी दिसली. हे बघा इथे अंडी दिसली, पण यांना काय बनवता येत नव्हतं. तर मी फोटोज वगैरे दाखवले येस ऑमलेटचे आणि सांगितलं की हे बनवून द्या. आता माहीत नाही काय कसं बनवतात काय. भाजी नको आहे ना रे. त्यामुळे पक्की हालत झाली आहे इथे आमची. यांना समजवता नाकेनं आलेत. सो आता बनवत आहेत ते, बघूया. 346 minutes later. आत्ता बसमध्ये बसलो आहे आम्ही, कारण आम्ही ज्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्याकडे गेलेलो आणि मग कॅब करून खाण्यासाठी मॅकडीला गेलेलो. सो ते 2 किलोमीटर लांब होतं. आता म्हटलं रिटर्न परत कॅब करण्यापेक्षा बस करून बघू. ही अशी बस आहे, तर मग इकडे बसला आहे आणि मी इकडे बसलो आहे आणि ही मागे. आम्ही आणखीन एका कंपनीत आलो आहे. त्यांच्या ओनरचे हे बाईक कलेक्शन आहे. तो पण आमच्या तन्मयसारखा एक्स्ट्रीम बाईक इंथुझियास्ट आहे. सो त्यांचं हे सगळं लिमिटेड एडिशनच्या बाईक आहेत आणि त्याचं कलेक्शन आहे. सो आता यांच्या फॅक्टरीमधूनच आम्ही चालत आलो आणि आता त्यांच्या बॉसची केबिन आहे, त्याच्या समोरच हे होतं. सो ते म्हणाले की तुम्हाला दाखवतो एकदा. आणि कदाचित यांच्या बॉसलाच टू व्हीलरची खूप आवड असल्यामुळे यांनी जे प्रोडक्ट बनवले आहेत, म्हणजे यांचे बरेचसे बाईक रिलेटेड प्रोडक्ट आहेत. सो त्यांना माहिती आहे की दुःख किंवा काय गरज आहे ॲक्च्युअलमध्ये रायडर्सना. सो त्याप्रमाणे यांनी ते प्रोडक्ट कस्टमाइज केले आहेत. सो आता आम्ही त्या फॅक्टरीमध्ये आलो आहे आणि या मॅडम आत्ता आम्हाला होस्ट करत आहेत. सो बघून घेतो आता यांची आम्ही फॅक्टरी. आत्ता आम्ही हे आणखीन वेगळ्या व्हरायटीचं प्रोडक्ट बघायला आलो आहे. सो एक प्रोडक्ट आहे आणि ह्या लाईट्स आहेत, या आम्हाला खूप आवडल्या आहेत. सो आता ते प्ले करून दाखवत आहेत आम्हाला आणि हे यांच्या ब्रँडिंगखाली पण विकतात. यांचा एक वेगळा ब्रँड आहे. सो ते आम्हाला हवं तर आमच्या हिशोबाने कस्टमाइज करून देणं. तर चालू आहे आता बघणं. तर या लाईटचा डेमो देत आहेत ते आणि हा यांनी असा बनवला आहे की हा मोशन सेन्सरवाला आहे. सो आपण लेफ्टला याला शिफ्ट केलं तर लाईट लागते आणि सो आता यांनी टी व्हीमध्ये आम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं की कसं ते ॲक्च्युअलमध्ये यूजफुल आहे वगैरे. कारण तुम्हाला कसं आहे नेहमी लेफ्ट राईटच्या लाईट चालू ठेवून काही फायदा नाही आहे, कारण जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे फोकस असणं गरजेचं आहे. त्यामुळे सो त्याच्यात सेन्सर वगैरे आहेत. सो हे खूपच नवीन प्रोडक्ट आहे आणि खूपच आम्हाला आवडलं, भारी प्रोडक्ट आहे. आता प्रायझिंगवर वगैरे डिस्कशन चालू आहे, कारण सगळ्या गोष्टी आहेत ब्रँडिंग वगैरे. सो बघूया. हे जे सगळं कलेक्शन आहे ते ओनर आता माझ्या मागे आहे, तन्मयबरोबर त्यांचं बोलणं चालू आहे आणि इतके डाऊन टू अर्थ आहेत की आम्हाला कळालं पण नाही की ते ओनर आहेत. म्हणजे ते आले आणि आम्हाला त्यांचे सगळे प्रोडक्ट वगैरे दाखवले. त्यांनी त्यांच्या स्टॉकमधून स्वतःहून हाताने उचलून आणले, सर्व दाखवले सर्व. आणि त्यांचं इतकं काय काय कलेक्शन आहे इकडे. सो आम्हाला आधी कळालं पण नाही. नंतर आम्ही त्या मॅडम आहेत त्यांना विचारलं की कुठे तुमचे बॉस किंवा ओनर. सो ते समोरच आहेत म्हणाले. आम्ही हैराण झालो, कारण इतके ते कॅज्युअल राहत आहेत, इतके नॉर्मल राहत आहेत. आत्ता पण तुम्ही बघू शकता की ते उभे आहेत आणि तन्मय आणि त्या मॅम बसल्या आहेत. बट सो शिकायला पाहिजे आपल्याला यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी. हे बघा टेस्टिंगसाठी इथे गाडी ठेवली यांनी, ते सेम लाईट्स लावले आहेत. हे बघा फॉर टेस्टिंगसाठी आहे. यांची कंप्लीट कंपनी दाखवत आहेत ते. आम्ही कंपनी बघतो आहे, सगळं ऑटोमॅटिक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की कोणी माणूस काम नाही करत, म्हणजे खूप कमी लेबर आहेत कामाला. आता वरच्या फ्लोअर बघून आलो आम्ही आणि आता बेसमेंटला आलो आहे. सो हे खालच्या फ्लोअरवरचं सगळीकडे खूप मोठी कंपनी यांची आणि सगळं सिस्टमॅटिक आहे इथे. यांनी सांगितलं की यांच्याकडे माणसं नाही आहेत. हे बघा हे कॅमेराज वगैरे आहेत. सो याच्यातूनच क्वालिटी टेस्टिंग होते. सो या ज्या सगळ्या म्हणजे यांच्याकडे जे पण प्रोडक्ट वगैरे तयार होतं आहे ते सगळं ऑटोमॅटिक टेस्टिंग होतं. काय अलग लेवलचीच टेक्नॉलॉजी आहे, माहीत नाही. हे बघा इथे अजून एक हे. सो हे 2 बिल्डिंग यांच्याच आहेत आणि सगळीकडे प्रोडक्शन चालू आहे. हे बघा कोणीच फिजिकल माणूस नाही आहे, अशा प्रकारे कॅमेरे ठेवले.
सगळीकडे कॅमेरे लावून ठेवले आहेत. सो यातूनच टेस्टिंग होते. म्हणजे कोणीतरी यांना कंट्रोल करत असेल किंवा मे बी ऑटोमेटेड एरर डिटेक्ट होत असेल. सो त्यातूनच सगळं कंट्रोल होतं इथलं. एक्स्ट्रीम प्रोटेक्शन आहे, एक्स्ट्रीम मोर दॅन 3 लेअर प्रोटेक्शन आहे इकडे, म्हणजे आतमध्ये जाण्यासाठी वगैरे. कारण आतमध्ये जर आपण डस्ट वगैरे काही धूळ गेली नाही पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टी बघ ही आहे. सो बेसिकली हे सगळं बघायला मिळतं आहे आम्हाला. आता आम्ही फायनल असेंब्ली पॉईंटला आलो आहे आणि सगळा रॉ मटेरियल खाली बनत होता त्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि आता इथे फायनल असेंब्ली चालू आहे. खूपच ह्यूज असं आहे यांचं असेंब्लीचं. खूप मोठी कंपनी आहे, 2 वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये. आणि इथे कम्प्लीट प्रोसेस बघायला मिळते आम्हाला. हे जे यांचे कॅमेरे आहेत याच्यात सोनीचा सेन्सर वापरण्यात आला आहे. त्यामुळे लो लाईटला क्वालिटी वगैरे क्वालिटी टॉप नॉच आहे यांच्या प्रॉडक्टची. त्या लाईटची टेस्टिंग चालू आहे इथे, म्हणजे हार्ड कंडिशनला खड्ड्या वगैरेमध्ये कशी वर्क करेल ती वाली इथे टेस्टिंग चालू आहे. यांच्या ज्या मेन सिटीज आहेत तिकडेच बाईक्स वगैरे अलाउड नाही आहेत, म्हणजे फ्युअलवाल्या. पण जे सिटी सोडलं आउट चायना आहे तिकडे खूप जास्त कन्झम्पशन आहे बाईक्स वगैरेचा. सो यांचे बरेचसे प्रोडक्ट फक्त चायनासाठी आहेत. जसं की इथे आता माझ्या मागे स्पीकर आहेत, हे स्पीकर आहेत. स्पीकरची मॅन्युफॅक्चरिंग पण आहे यांची. सो ते सगळे मोस्टली चायनीज, म्हणजे इथे स्वतःसाठीच प्रोडक्ट आहेत. एक्सपोर्ट तर ते करतात, पण बरेचसे प्रोडक्ट हे फक्त त्यांनी त्यांच्यासाठी डेव्हलप केले आहेत, ना की वर्ल्डसाठी. हे बघा इथे स्क्रीनची टेस्टिंग चालू आहे. सर्व टच सेन्सर चांगले काम करत आहेत ना वगैरे, सगळी टेस्टिंग चालू आहे. ही मशीन ऑटोमॅटिकली स्क्रू फिट करते. सो आता हे आम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत आहेत कशा प्रकारे ते. मागे जरा इथे आता तो जो रेडार आहे त्याची वॉटरप्रूफ टेस्टिंग चालू आहे. सो रेडार कॅमेराज त्यांची इथे टेस्टिंग चालते. Because how they the handlebar, the diameter is big. Very big. Yeah. So we 泡的 designed 水里 this. 面如果泡了就不行。 If you put it into the water, if you have the bulb. इथे ना या केबलची पण टेस्टिंग चालू आहे. मोर दॅन 24 आवर्स हे चालू ठेवतात सर्व केबल्सना. त्याची टेस्टिंग आहे इथे. यांनी यांच्या बाईकला त्यांचे प्रॉडक्ट्स लावून ठेवले आहेत टेस्टिंगसाठी. हे बघा ट्रायसिकल म्हणू शकतो. 3 टायरवाली आहे, फ्रंटला 2 आणि मागे 1. वेगळीच आहे. हिचं नाव पण आहे ट्रायसिटी 155. बाय द वे यामाहाची आहे. चला फायनली 3-4 तास इथे आम्ही निघतो आहे पुढच्या लोकेशनसाठी. आता आम्ही एका कॅबमध्ये बसलेलो आणि आता पुन्हा दुसऱ्या कॅबमध्ये त्या आधीच्या कॅबमधून उतरलो. इकडे गुगल मॅप, ॲपल मॅप नीट चालत नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. सो आम्ही वेगळ्या लोकेशनला गेलेलो आणि आता परत आमचं लोकेशन टाकलं आहे आणि तेही मिळत नव्हतं. आम्ही फर्स्ट राईड जी घेतलेली यांची, सो त्याच्यावरून ट्रेस करून आता तिकडे चाललो आहे. आता बघूया, आता बरोबर जातो आहे. आता आम्ही त्या पहिल्या कंपनीत गेलेलो, त्यांच्याबरोबर
त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये चाललो आहे. सो आता इथून 1.5 तास आहे. तर आता त्यांच्याच गाडीमध्ये ओनरच चालवतात स्वतः गाडी. चाललो आहे तिकडे आणि इथे ट्रॅफिक लागलं आहे. तर बघा इथे पण तो जो मॅप आहे ना यांचा बायडू मॅप पूर्ण सॉर्टेड आहे. या गाडीत पण त्यांनी टाकलं आहे. सो दिस इज बायडू मॅप राईट? विच मॅप इज दिस? Gaude. Kino. Yes, I told you last. Okay. No. Last night. लास्ट नाईट यू टोल्ड मी. This one. या Gaude map. सो तेच कावदो Gaude. कावतं Yes. Gaude. Yes. ते म्हणजे बायडू स्पेलिंग आहे. सो कावत असा त्याचं प्रोनाऊन्सिएशन होत असेल यांच्यात. सो ते मॅप इकडे वापरतात आणि एवढं ॲक्युरेट आणि एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यात. ते सगळे सिग्नल लिंक्ड आहेत त्याला. सगळं खूप डिटेल येते. या लोकांना आपल्या मूवीज वगैरेमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आता मला वेगवेगळ्या मूवीज दाखवतोय, आवडत आहेत त्याला. म्हणजे ज्या आवडतात त्यांची नावं दाखवत बसलं आहे मला. सो यालाच नाही, मगाशी आम्ही एका कॅबमध्ये बसलेलो आणि हिंदी गाणी वगैरे लावलेली आम्हाला बघून. सो यांना खूप इंटरेस्ट आहे आपल्या याच्यामध्ये. ते बघा दाखवत बसलं आहे त्यांच्या ॲपमध्ये कुठल्या तरी. लिहून तर सगळं चायनीजमध्ये आलं आहे. सो दाखवत बसलं आहे. आणि बाय द वे आता ट्रॅफिक लागली आहे. पण इथे मिनिमम स्पीड आणि मॅक्झिमम स्पीड दोन्ही लिमिट आहेत. आपल्याकडे कसं 10, 20, 30, 40ला चालवत मेन लेनला चालवत बसतात स्लो गाड्या. सो एक चांगलं इकडे की सगळं प्रॉपर आहे. आणि खूप म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जेवढ्या रस्त्यांना फिरलो आहे, आता आम्ही आउटस्कर्टला चाललो आहे शेंजनच्या. बट कुठेही एक खड्डा नाही आणि ट्रॅफिक कमी वगैरे असं काही नाही. इथे पण ट्रॅफिक खूप आहे. मोठ्या गाड्या पण आहेत, ट्रक्स वगैरे सगळं चालू आहे. हे सगळं प्रॉपर आहे. खड्डे वगैरे नाही, काही नाही. खूप नीट आहे सगळं. आता तिकडून मी दुसऱ्या फॅक्टरीत आलो आहे, त्या फॅक्टरीनंतर. आणि ही बरीच लांब होती. म्हणजे जवळजवळ आम्ही 1.5-2 तासाच्या राईडनंतर शेंजनपासून आउटस्कर्टला आलो आहे. हे बघा इथे डिस्प्ले वगैरे रेडी आहे आणि चालू आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम. हा छोटू इथे काय करतोय काय माहिती. हॅलो. बाय द वे यांच्या कंपनीत एक चांगलं आहे की यांचं वर्क कल्चर खूपच चांगलं आहे. तुम्ही काहीही कपडे घालून या, म्हणजे लिटरली काहीही. सो ज्याला जे जसे वाटले तो तसे कपडे घालून आले. इकडच्या मुलांना लहानपणापासूनच गोष्टी येतात. आता आला तर आहे टाईमपासला, पण याला हे स्क्रू लावता येत आहेत. बघा आता लावतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या खूप जवळ आहेत हे सगळे लोक. सो त्यांना खूप आधीपासून गोष्टी कळतात. ही यांची रेन टेस्टवाला हा चेंबर आहे. तो ही मशीन आहे. सो इथे प्रेशरमध्ये पाणी सोडलं जातं डिव्हाइसवर. डिव्हाइस लावता येत आत्ता चेक करायला. आणि हे या कंपनीचे ओनर आहेत. ते बघा कसे कपडे घालून येत. तो ओनर पण 3/4 वर फिरताय तिकडे. मग अशी म्हटलं ना, ते आधी आम्ही ज्या कंपनीत गेलेलो ते पण ओनर खूपच चिल्ड होते. सो सगळे असेच आहे तिकडे.